मुलांना पिझ्झा खूप आवडतो ना, म्हणून आज मी बनवले आहेत हे चटपटीत पोहे पिझ्झा कटलेट. तर यासाठी साहित्य पाहूया. इथे स्वच्छ धुवून 2 वाटे पोहे भिजवून घेतलेले आहेत. एक मोठा बटाटा शिजवून घेतलेला आहे. इथे वाटून आपण हिरवी मिरची, जिरे, लसण आणि कोथिंबीर घेतली आहे. अर्धी वाटी रवा आणि चवीनुसार मीठ. या ठिकाणी कांद्याचे आपण असे पीसेस करून घ्यायचे आहेत. शिमला मिरची आणि गाजर याचे पण असे पीस करायचे आहेत. या ठिकाणी चीज घ्यायचे आहे. पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, यानंतर आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. याला व्यवस्थित मिक्स करा. छान मळून घेऊ. यानंतर आपण याला तेल लावून एक 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. यानंतर आपल्याला हाताला तेल लावण्याचे छोटे छोटे कटलेट बनवायचे आहेत. तवा गरम झाल्यानंतर यावर तेल टाकू. यावर आपण बनवलेले सर्व कटलेट ठेवून द्यायचे. नंतर याला झाकून ठेवू. गॅस मंद करू. यानंतर आपण याला चेक करूया की आपले कटलेट व्यवस्थित खरपूस झालेले आहेत का नाही. परत झाकून ठेवू. आता आपले कटलेट व्यवस्थित खरपूस भाजलेले आहेत. सर्व परतून घेऊ. यानंतर थोडेसे तेल टाकू. गॅस कमी करू. यानंतर यावर पिझ्झा सॉस सर्व लावून घेऊ. यानंतर ह्या सर्व भाज्या याच्यावर टाकून घेऊ. ह्या भाज्या मी थोड्याशा फ्राय केलेल्या आहेत, कारण ह्या भाज्या इथे शिजल्या जाणार नाहीत. यानंतर चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, सर्व व्यवस्थित टाकून घेऊ. चीज खिसून टाकू यावर. परत ह्याला झाकून ठेवू. चीज आपले वितळेपर्यंत याला झाकून ठेवायचे.
बघा आपले किती छान, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ चीजी आणि खमंग मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. तुमच्या मुलांना पिझ्झा आवडत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मनीषाज किचनला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.